महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी हालचाली सुरू केल्यात। याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकही पार पडलेली आहे। यामध्ये वंताराचे सीईओ देखील उपस्थित होते। वंताराचे सीईओ आणि नांदणी मठाचे स्वामी यांच्यामध्ये 1.5 तास बैठक पार पडली आहे। महादेवी हत्तीणीला परत करण्याची मठाधिपती यांनी सीईओ यांच्याकडे मागणी केलेली आहे। तर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं आहे। दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणे यायला पाहिजे, पण ती एक प्रक्रिया आहे। आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीने मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय। परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक ॲफिडेविट दाखल करणं, केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं ॲफिडेविट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील, त्यामुळे निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला यश येईल। राष्ट्रपतींनी त्याच्यावर गांभीर्यानं घ्यावं आणि अनेकदा सुप्रीम कोर्टातले काही निर्णय राष्ट्रपतींनी परत पाठवण्यासंदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातला आपला प्रेसिडेन्स आहे। सुप्रीम कोर्टातले काही निर्णय पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून त्याचा फेरविचार करण्याचे अनेकदा केसेस आपल्यासमोर आले। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की आपण यामध्ये तातडीनं पावलं उचलावीत, लोकभावनेचा आदर करून सरकारनं निर्णय घ्यावा।